सण उत्सवाच्या काळात नाविन्यपूर्ण देखावे सादर करत यंदाच्या वर्षी प्रथमच डॉल्बी मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी दिली. आपल्या येत्या 31 तारखेला रविवारी आपल्या सोलापूर मध्यवर्ती मंडळामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळाची 31 तारखेला ऐश्वर्या हॉटेलमध्ये मीटिंग आयोजित केली आहे आणि 3 तारखेला आपल्या डॉल्बी डीजेच्या विरोधात आणि ह्याच्या भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ आम्ही भव्य रॅली काढलेला आहे आणि 6 तारखेला अनंत चतुर्थी आहे. अनंत चतुर्थी दिवशी आमचे जे मंडळ आहेत सहभागी होणार आहे ते सगळे डॉल्बी मुक्त असणार आहेत आणि आम्ही तसं मध्यवर्तीकडनं आमचे जे सहभागी होणाऱ्या मंडळांना आम्ही आवाहन बी केलेलं आहे की पारंपरिक वाद्यासह तुम्ही मिरवणुकीत सामील व्हा. आणि महापालिकेला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलं होतं की काही अडीअडचणी होते गणपती घाटावर म्हणा, विष्णू घाटावर म्हणा, ते सगळे महापालिकेने सगळे पूर्तता केलेली आहे. हो, आम्ही मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ म्हणजे सोलापूर शहरातील गणेशोत्सव मंडळात सगळेजण मी माननीय कलेक्टर साहेबांना आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना आम्ही भेटायला गेलो, त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांनी काय म्हणले, आम्ही सगळ्यात तुमचे पत्र घेऊन या, आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई हे करू आणि 3 दिवस लास्टचे 4 तारखेला आणि 5 तारखेला 6 तारखेला तिने आमचे जे मागणे होते ते मागणे पूर्ण केले. 12 वाजेपर्यंत आता आम्ही सगळं आवाहन केलं की 6 तारखेला जे विसर्जन आहे हे डॉल्बी मुक्त असणार आहे आणि जे सगळे पारंपरिक वाद्यासह यामध्ये आम्ही सहभागी व्हा असं सांगितलं. सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 6 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले अशी माहिती सांगताना मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी सुनील रसाळे यांनी माहिती दिली.